आज आपण मसाला चहा बनवूया. त्यासाठी लागणारं साहित्य पुदिना, दालचिनी आणि हे आलंचे साल काढून घेतलेत, नाहीतर ते त्याला माती असतं तर चहा थोडा कडू लागतो. तर हे दालचिनी आता आपण बारीक करून घेऊया. कांदा कुटून घ्यायचं. तर हे आलं पण आता आपण थोडंसं याला बारीक करून घेऊ. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता दालचिनी अशी आम्ही बारीक करून घेतली आहे. पुदिना धुवून घ्यायचं आहे पाण्याने स्वच्छ. आलं एकदम फ्रेश आहे. आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांना ब्लॅक कॉफी, ग्रीन टी, विदाऊट शुगर टी असं भरपूर काय काय पितात. पण कोणाला हा मसाला चहा अजिबात आवडत नाही. तर म्हणूनच थोडं जुन्या आठवणींना आम्ही फ्रेश करतो आहे. म्हणून आज घेऊन आलो आहे मसाला चहा. बघूया कसा बनतो. तो चलिए शुरू करते हैं. तर इथे आम्हाला 4 कप चहा बनवायची. त्यासाठी आम्ही पाणी घेतले. तर पाणी थोडंसं असं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये दालचिनी टाकूया. आणि थोडंसं हे दालचिनी अशी पाण्यामध्ये झाल्यावर आलं टाकूया, जे आपण बारीक केलं होतं. भरपूर आलं टाकायचं. आणि याला साधारणतः 5 मिनटं चांगलं उकळू द्यायचं आहे आलं आणि दालचिनीला. बघा, तुम्ही बघू शकता पाणी उकळतं. आता पुदिना टाकूया. स्वच्छ धुवून घेतला आहे पुदिना. याला चांगलं उकळू द्यायचं आहे. A few moments later. तर हे बघा, तुम्ही बघू शकता हे पाणी चांगलं उकळून आलंय. त्याच्यामध्ये आपण जे पुदिना, दालचिनी आणि आलं टाकलेलं त्याचा चांगलं फ्लेवर त्या पाण्यामध्ये उतरलं आहे. आता याच्यामध्ये आपण चहा पावडर टाकूया. तर ही आम्ही रेड लेबल चहा पावडर वापरतो. हे बघा, याच्यामध्ये पानं असतात. ही खूप चांगली आहे. थोडी पण टाकली तर त्याला टेस्ट येऊन जातो चहाला. हे बघा, कलर पण येतो आणि टेस्ट पण येते. हे बघा, मस्त पावडर आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करा. तर हे बघा, आता चहा पावडर टाकल्यावर चहा चांगली उकळून आली आहे. कलर पण बघा तुम्ही, मस्त लाल झाला आहे. ही पावडर खूप चांगली आहे. हे चांगलं उकळून आलं. त्याच्यामध्ये आपण साखर टाकूया. तर आम्ही थोडी फिकी चहा पितो म्हणून कमी साखर टाकतो. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. आमचा चम्मच ॲक्च्युली छोटा आहे. तर हे बघा, चहा चांगली उकळली आहे. मस्त झाली आहे बघा, खूप छान झाली. अशी तुम्ही ब्लॅक पण पिऊ शकता. तर याच्यामध्ये दूध टाकूया. मी दुधाची चहा जास्त करून पितो, तर जास्त दूध तरी पण तुम्ही टाकू शकता. छान अशी चहा खायली. भरपूर दूध टाकलं आणि मसाला चहा आहे तर दूध जास्त थोडं चांगलं लागतं. बघा, त्याला आपण मस्त उकळू देऊया 5 ते 10 मिनटं कमी गॅसवर. आणि तुम्हाला दाखवूया थोडी उकळल्यावर. हे बघा, चहा मस्त उकळला आहे. हे बघा, चहा मस्त उकळला आहे. थोडंसं आपण फास्ट करू. एक उकळी येऊ दे. अजून एक उकळी घेऊ आणि आता चहा काढून घेऊ. तरी मसाला चहा रेडी आहे. मस्त चहा रेडी झाली. तर आता आपण चहा पिऊया. तुम्ही पण या संध्याकाळची चहा प्यायला आणि नक्की ट्राय करा.